कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री। एका क्षणात सगळं चित्र बदललं। हे सगळं थांबवावं लागेल, लवकरात लवकर सगळं थांबवावं लागेल। हे जर सगळं बदलायचं असेल ना तर एकच मार्ग आहे। पाचवी पेटी। एक पेटी काळ बनोनी राहते अधांतरी, एक पेटी काळ बनोनी राहते अधांतरी। शोध घ्यावा पण कसा ती ती ना भुवरी ना अंबरी। घर असे आहे कुठे जे घर खरे नसले तरी, राहणारा राहतो तेथे असे म्हणते तरी। घर असे आहे कुठे जे घर खरे नसले तरी, याचा काय अर्थ होतो माहित नाही। राहणारा राहतो तेथे असे म्हणते तरी म्हणजे शोध ऊर्जा देवलोकाची कुठे रे साचते। शोध ऊर्जा देवलोकाची कुठे रे साचते। देवलोकाची ऊर्जा। साहेब साहेब आपल्याला लगेच वावशीला जायला हवं, देवी आईच्या देवळात। आता? हो आता लगेच। मित्र काय झालंय? मी तुम्हाला रस्त्यात सगळं सांगते, आपण लगेच निघूया। साहेब चला, तुम्ही लगेच आवरून घ्या, आपण निघूया। साहेब हे घ्या। साहेब चला लगेच निघायला। नेत्र माझं जरा ऐक। आत्ता आपण घरातून जाणं म्हणजे विरोचकाला मोकळं रान दिल्यासारखं आहे। काय इंद्राणी त्या घरात आहेत पण त्यांच्याही हाताला लागले नेत्र। आपण घरात नसताना काही झालं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल। साहेब पण बाबूशीला जायलाच हवं। हे बघा ना, हे बघा, शोध ऊर्जा देवलोकाची कुठे रे साचते। देवलोकाची ऊर्जा म्हणजे दैवी ऊर्जा। साहेब हे देवी आईच्या देवळाबद्दल लिहिलंय आणि मला खरंच असं वाटतं की देवी आई समोर गेल्यानंतर आपल्याला बाकीच्या श्लोकाचा अर्थ सुद्धा उमगेल। पण आत्ता जाणं खरंच पॉसिबल नाहीये आपल्याला। साहेब मला मनापासून वाटतं हे देवी आईच्या देवळाबद्दलच आहे। देवी आईचं देव। इतर एक मिनिट थांब। मित्र बस इथे। माझ्याकडे देवी आईच्या देवळाचे काही फोटोज आहेत। नेत्रा तू इथूनच दर्शन घे। माझी खात्री आहे तुझी प्रार्थना देवी आईपर्यंत नक्की पोहोचेल। आई पाचवी पेटी सापडू दे।
नेत्रा, काय दिसलं संकेत? देऊळ. देव? आणखी काय दिसलं? आणखी काहीच नाही दिसलं. फक्त देऊळ दिसलं, आणखी काहीच नाही दिसलं. नाही, काहीच काहीच कळताना नाही दिसलं. देवी आई काय सुचवण्याचा प्रयत्न करते. साहेब, असा संकेत आधी कधीच नाही आलाय. ना कोणती व्यक्ती, ना घटना. नक्की काय घडणार आहे देवळात? घाबरलीस? अरे मी आहे विरोचक. अरे च्या, कुठे जातोयस? एवढी काय घाई आहे? बिघडलास तू शेखर? पूर्वी कसं मी जेव्हा नर्स म्हणून या घरात आले तेव्हा प्रेमात होतास माझ्या. बघत राहायचा असं एकटक माझ्याकडे, नजरच हटायची नाही तुझी. मी जिथे जाईन तिथे तुझं लक्ष असायचं. आणि आता बघतच नाहीयेस तू. अकंठ बुडाला होतास ना प्रेमात. पण आता वाटत असेल ना तुला, प्रेमात बुडण्यापेक्षा समुद्रात बुडून मेलो असतो तर बरं झालं असतं. पण मी काय म्हणते, जाऊ दे, सोडून देऊया सगळं. आता मी काय म्हणते ना, त्याच्याकडे लक्ष दे. बघ तरी माझ्याकडे. अरे पळपुट्या, कुठे पळतोयस शेपूट घालून? हा, असा कसा रे तू बिंडोक? काहीच वाटत नाही का तुला? तुझ्या बायकोला मारलं मी, तुझ्या आईशीला मारलं, तुझ्या बापाला मारण्यात माझं कॉन्ट्रीब्युशन होतं, तरी काहीच केलं नाहीस तू. काही करतच नाहीयेस. कसा रे? तुझ्यासारखा नामर्द अख्ख्या जगात नसेल दुसरा. दुसरा एखादं कोणी असताना तर माझ्या डोळ्यात डोळे घालून बघितलं असतं त्याने, जाब विचारला असता मला. नाहीतर तू बिंडोक. बघ बघ, डोळ्यात डोळे घालून विचार जाब मला. बघ. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.